आजचा जो विषय आहे, आजचा हा विषय पाचारण आहे. आणि खरोखर ज्या लोकांना देवाचं पाचारण झालेलं आहे, देवाच्या कामासाठी, देवाच्या गौरवासाठी परमेश्वराने, देवबापाने त्यांना वेगळं केलेलं आहे. अनेक परिस्थिती आणि अनेक समस्या त्यांच्यावर गुदरलेल्या असतात, परंतु देव त्यांच्यावर नजर ठेवून असतो. अनेक समस्यातून आणि अनेक अडचणीतून परमेश्वर काढण्याची, परमेश्वरची वेदना एक वेगळीच असते. आणि म्हणून या मार्क शुभ वर्तमानाच्या पुस्तकामध्ये काही आम्ही शिष्याबद्दल पाहत आहोत की त्यांची परमेश्वराने किंवा त्यांना कशा रीत्या देवाच्या कामासाठी देवाने सज्ज केलंय, तयार केलं. परंतु त्यांची जी काही कसोटी किंवा त्यांना झालेले जे काही पाचारण आहे आणि कशा प्रकारे ते प्रभू श्री ख्रिस्ताला अनुसरले, हे थोडक्यात आम्ही थोडासा विषय पाहणार आहोत. मार्क शुभ वर्तमान याचा अध्याय पहिला आणि वचन 16 मी वाचत आहे. मार्क शुभ वर्तमान याचा अध्याय पहिला आणि वचन 16. नंतर गालिल समुद्राजवळ जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्र जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. आणि या शिमोनाबद्दल आणि अंद्रियाबद्दल असं म्हटलं की ते मासे धरणारे होते. नंतर गालिल समुद्राजवळ जात असताना शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया समुद्रात जाळे टाकताना प्रभू श्री ख्रिस्ताने पाहिले. आणि त्यांची ओळख थोडक्यात असं आहे की ते मासेमारी होते, ते मासे धरणारे होते. वचन 17, येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही मासे धरणारे व्हाल, असे मी करेन. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने चित्र किंवा त्याने ते मासे जाळे वगैरे टाकताना पाहिलं आणि प्रभू श्री ख्रिस्त म्हटलं, तुम्ही माझ्या मागे या, तुम्ही माझ्या मागे या आणि मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. वचन 18, मग ते लागले जाळे सोडून त्याला अनुसरले. लगेच जाळ सोडून ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्त पेत्राला आणि अंद्रियाला म्हटला की तुम्ही आता हे सोडा, तुम्ही सोडून द्या आणि तुम्ही माझ्या मागे या. आणि कोणत्या प्रकारची कल्पना किंवा कोणत्या प्रकारचा मनामध्ये ना विचार येता, एक आपला स्वतःचा बिझनेस म्हटलं हरकत नाही, स्वतःचा व्यवसाय धंदा किंवा त्याच्यावर आपली उपजीविका आहे. जर मी मासे धरले नाही किंवा मासे पकडले नाही तर मी काय खाणार? हे सर्व काही गोष्टीला सोडून, त्याला बाजूला ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताने मला काय म्हटलं की माझ्या मागे. आणि मागे येण्यासाठी या दोन भावाच्या मी धाव पाहतो की असं म्हटलं, लगेच त्याने ते जाळे सोडून त्याला अनुसरले. लगेच विलंब न लावता, उशीर न करता किंवा कोणती संकल्पना किंवा कोणती कल्पना मनामध्ये न आणता हे सर्व काही सोडून लगेच प्रभू श्री ख्रिस्ताला त्यांनी अनुसरलेलं आम्ही पाहतो. वचन 19, तेथून काहीशी पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले. आणि पुढे थोडस पुढे जात की नाही तर इथे याकोब आणि योहान दिसत आहे आणि हे देखील माशाचा धंदा करत आहे किंवा मासे पकडण्याची याची प्रक्रिया चालू आहे. परंतु इथे देखील प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणत आम्ही पाहूया. वचन 20, आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले आणि मग त्या आपला बाप जब्दी याला चाकराबरोबर तारवा सोडून त्याच्या मागे गेले. आणि पुढे काय झालं, जसं शिमोन अंद्रियाला प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलं की तुम्ही हे सोडून माझ्या मागे, मी तुम्हाला माणसं धरणार करेन. आणि लगेच तिथून पुढे जात असताना पुन्हा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे दिसले आणि त्यानं लगेच म्हटलं की तुम्ही देखील माझ्या मागे या. पण इथे एक विषय तिने मांडला, असं म्हटलं की याकोब आणि हा जो योहान आहे यांचा बाप देखील तिथे आहे, असं म्हटलं 20 वचनामध्ये. आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले, मग ते आपला बाप जब्दी याला चाकरांबरोबर तारवा सोडून त्याच्या मागे गेले. म्हणजे त्या दोन भावाबरोबर त्यांचा बाप देखील तिथे उपस्थित आहे. पण असं म्हटलं की त्या बापाला त्याने चाकराबरोबर सोडून ते तिथून निघून गेले आम्ही पाहतो. ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताने आज्ञा दिली किंवा ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताने यांना म्हटलं की तुम्ही माझ्या मागे या, तर हे जे आम्ही 4 व्यक्ती किंवा मी 4 भाऊ पाहतो, हे लगेच आपलं काम, आपलं सर्व काही सोडून लगेच ते प्रभू श्री ख्रिस्ताच्या मागे गेलेले आम्ही पाहतो. शिमोन व त्याचा भाऊ या दोघांना भावांना समुद्रात जाळं पांगताना त्याने पाहिलं, कारण ते मासे धरले होते. आणि त्यांचा विषय पुन्हा या मत्ती शुभ वर्तमानाच्या पुस्तकामध्ये एक लेखकाने मांडलेला आहे आणि असं म्हटलं की आता जर स्पष्ट केलं की मासे धरणारे असे आहे. वचन 19, त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, मी तुम्हाला मासे धरणारे करेन. आणि लगेच तोच विषय पुन्हा एकदा असं म्हटलं की माझ्या मागे चला, मी तुम्हाला मासे धरणारे
करेल. आणि खरोखर ते ते जे मासाचा व्यवसाय सगळं ते सोडून मासे धरलेले असतील, परंतु ते सर्व काही सोडून लगेच त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताला अनुसरलेला मी पाहतो. वचन 21 पुढे गेल्यावर त्याचे दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान आपला बाप जब्दी याच्या बरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने देखील बोलवले आणि त्याने देखील म्हटलं की तुम्ही माझ्या मागे या. आणि मार्क शुभवर्तमानाच्या पुस्तकामध्ये दुसरा अध्याय आणि वचन 13, मार्क शुभवर्तमान याचा अध्याय दुसरा आणि वचन 13 ते 14 तिथे असं म्हटलं, तो तिथून निघून समुद्र किनाऱ्यावर गेला आणि सगळा लोक समुद्र त्याच्याजवळ आला. तेव्हा त्याने त्याला शिक्षण दिले. तिथून जात असताना त्याला आफलीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला. त्याला म्हटले माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. आणि इथे आम्ही एक व्यक्तीबद्दल, त्याचं नाव लेवी आहे, त्याच्याबद्दल आम्ही पाहतो त्याची ड्युटी किंवा त्याचं काम त्या नाक्यावरती आहे. आणि प्रभू श्री ख्रिस्त त्या लेवी नावाच्या मनुष्याला असं म्हणतो की तू माझ्या मागे. आणि लेवीच्या बद्दल आम्ही पाहतो की लेवीने कोणता मागचा पुढचा विचार न करता तो देखील प्रभू श्री ख्रिस्ताच्या मागे गेलेला आम्ही पाहतो. मत्ती शुभवर्तमान याचा अध्याय 9 आणि याचा अध्याय 9 आणि वचन 9 त्यामध्ये मत्ते नावाच्या मनुष्याबद्दल लिहिलेला आहे. मत्ती शुभवर्तमान याचा अध्याय 9 आणि वचन 9. मग तिथून जाताना येशूने मत्ते नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. आणि आम्ही इथे लेवी नंतर आम्ही मत्ते माणसाच्या मनुष्याबद्दल पाहतो की त्याला देखील तो जप्तीच्या नाक्यावरती बसलेला आहे. आणि नाक्यावर बसलेला असताना प्रभू श्री ख्रिस्त म्हटलं की तू चल माझ्या मागे. आणि लगेच मत्ते देखील सगळे काही काम सर्व काही सोडून आपलं सर्वस्व सोडून ती जागाची पोझिशन काय असेल, प्रोफाईल, त्या सर्व गोष्टीचा विचार न करता लगेच तो प्रभू श्री ख्रिस्ताला अनुसरलेला मी पाहतो. आणि पुन्हा एक वचन लूक शुभवर्तमान याचा अध्याय 5 आणि वचन 27. लूक शुभवर्तमान याचा अध्याय 5 आणि वचन काही मी वाचतो समजण्यासाठी. 27 वचन वाचतो. त्यानंतर तो बाहेर पडला तेव्हा त्यांनी लेवी नावाचा एक जकादाराला जकातीच्या नाक्यावर बसलेला मी पाहतो. आणि लेवीची ओळख या लूक शुभवर्तमानच्या पुस्तकामध्ये लेखित केलेली आहे. असं म्हटलं तो एक जकादार आहे. त्याचं काम एक टॅक्स पैसा जमा करायचं त्याचं काम आहे. परंतु जसं त्याच्या कानावरचे काही शब्द पडले की माझ्या मागे ये, आणि जसा हा शब्द त्याने ऐकला त्या शब्दावर त्याने परिपूर्ण विश्वास ठेवून आपलं काम आपलं सर्व काही सोडून त्याने लगेच प्रभू श्री ख्रिस्ताच्या मागे धाव घेतलेली आम्ही पाहतो. वचन 8 मी वाचतो. तेव्हा तो सर्व काही तिथे सोडून, असं म्हटलं त्याच्याबद्दल की त्याच्याकडे असेल नसेल त्या प्रत्येक गोष्टी तो तिथे सोडून उठला व त्याच्या मागे गेला. हे आम्ही जे लोक किंवा हे जे आम्ही वाचतो तर यांच्याबद्दल असं म्हटलं की यांना झालेलं पाचारण यांनी स्वीकारलं. यांना म्हटलं की माझ्या मागे ये. ही त्याच्या मागे गेलेलं मी पाहतो. देवाचं गौरव करण्यासाठी, देवाच्या नावाला धन्यवाद देण्यासाठी किंवा देवाला त्याचं त्या लोकांकडून आपलं वर्चस्व किंवा आपली ओळख इतरांपर्यंत देण्यासाठी त्या सर्व काही गोष्टी आमच्या मनामध्ये येत असतील. परंतु देवाची ही योजना वेगळी आहे. देवाने केलेलं पाचारण किंवा देवाने केलेली तयारी किंवा देवाचा उद्देश हा आमच्या कल्पनेपलीकडचा आहे. असं म्हटलं की देवानी यांना पाचारण केलेलं आहे. आम्ही जो पेत्र, शिमोन नावाचा पेत्र आम्ही जो पाहतो किंवा त्याचा भाऊ आंद्रे आम्ही पाहतो, त्यांच्याबद्दल असं म्हटलं की हे प्रथम शिष्य आहे. हे प्रथम शिष्य आहे. पहिले शिष्याला झालेलं पाचारण आम्ही पाहतो. परंतु किती मनात आमच्या संकल्प, किती आम्ही विचार करू, जर आम्हाला प्रभू श्री ख्रिस्त म्हणेल माझ्या मागे ये, आम्ही किती विचार करू माझं घर कोण सांभाळेल किंवा माझं काम कोण पाहिजे किंवा अनेक प्रश्न, अनेक गोष्टी आमच्या डोळ्यासमोर येते. परंतु आम्ही या लोकांबद्दल पाहतो यांच्या मनामध्ये कोणतीही गोष्ट आलेली नाही किंवा यांच्या मनामध्ये कोणतं कपट आलेले नाही आम्ही हे पाहतो. परंतु हे लोक ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताच्या मागे गेले किंवा प्रभू श्री ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे ऐकलं, खरोखर साक्ष, ही शास्त्र साक्ष देतं, यांनी त्याचं गौरव केलं. आणि आज आम्हाला देखील प्रत्येकाला पाचारण असं झालेलं आहे आणि देव त्याचं गौरव आमच्याकडून करून घेत आहे. एक थोडासा विषय मी आणखी तुमच्या समोर ठेवतो. लूक शुभवर्तमान याचा अध्याय 5 आणि मी काही वचन वाचतो. नंतर असे झाले की लोक समुदाय त्याच्या जवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गणेशरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याशी लागले 2 मत्स्य पाहिले. त्यावेळी कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मत्स्यापैकी एक शिमोनाचा होता.
त्यावर चढून तो किनाऱ्याच्या थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायात शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाका, म्हणजे मासे धरण्यास तुम्ही आपले जाळे खाली सोडा. शिमोनने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावर मी जाळे सोडतो. मग त्याने तसे केल्यावर माशाचा मोठा घोळका त्या जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळे फाटू लागली. आणि असं म्हटलं की या शिमोनाच्या जहाजामध्ये किंवा शिमोनाच्या तारूमध्ये ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्त आपल्या शिष्याला शिक्षण देऊ लागला, तर ते घटना किंवा ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी असं म्हटलं, प्रभू श्री ख्रिस्त म्हटला की तुम्ही आता ही नाव किंवा ही होडी, हे जाळ तुम्ही खोल पाण्यात हाकला, आणि ज्यावेळेस हाकला आणि हकलल्यावरती तिथे तुम्ही आपलं जाळे सोडा. पेत्र म्हटलं की प्रभू, आम्ही सारे रात्र कष्ट करून आम्हाला काही मिळालेले नाही. पेत्राचं उत्तर प्रभू श्री ख्रिस्ताला मी स्पष्ट दिलेलं आम्ही पाहतो, रात्रभर कष्ट केले परंतु आम्हाला काही मिळालं नाही. प्रियांनो, ही जीवनातली गोष्ट आमच्या प्रत्येकाच्या जीवनात उतरलेली असेल. आम्ही बरोबर काही कष्ट करतो किंवा आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो, पण आमच्या कष्टाला कधी कधी यश येत नाही, किंवा आम्ही जे काही करतो त्यात आम्ही संतुष्ट होत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण हे की आम्ही प्रभूचं ऐकत नाही, आम्ही प्रभूच्या पाचारणाला शोभणारे असे नाही. कारण आम्ही पेत्राबद्दल पाहतो, पेत्राला ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलं ही होडी तू काय कर, खोल पाण्यात हाकल, आणि लगेच विलंब न लावता, एक क्षणही न लावता त्याने लगेच त्या जहाजाची दिशा त्या खोल पाण्याकडे आम्ही नेलेली आम्ही पाहतो. परंतु या पेत्राबद्दल किंवा त्या अंद्र्याबद्दल आम्ही पाहतो, असं म्हटलं की त्यांचा व्यवसाय हा माशामारीचा आहे. त्यांना माशाबद्दल माहिती आहे, त्यांना समुद्राबद्दल माहिती आहे, खोल पाणी कुठे आहे किंवा कुठे मासे मिळतील किंवा जास्त प्रमाणात कुठे आहेत, ही सर्व कल्पना किंवा या सर्व गोष्टीचा अभ्यास हे पेत्रला आहे असं मी समजतो. परंतु तो देवाचं ऐकणारा असा आहे, तो देवाचं समजणारा असा आहे. देवाने, परमेश्वराने, प्रभू श्री ख्रिस्ताने जसं त्याला म्हटलं की तू तसं कर, आणि विलंब न लावता पेत्राने मी केलेलं पाहतो. परंतु पेत्राने म्हटलं की प्रभू, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट केले परंतु आम्हाला काही मिळाले नाही. का मिळाले नाही? जर आम्ही प्रभूचं ऐकत नाही, आम्हाला मिळालेलं देखील आमच्या कामाचं नाही. आणि ज्यावेळेस पेत्राने प्रभू श्री ख्रिस्ताचं ऐकलं, ज्यावेळेस खोल पाण्यामध्ये आपलं तारव, आपले मसवे त्याने घेतले, त्याचं असं म्हटलं की तसे केल्यावर माशाचा मोठा घोळका त्यांच्या जाळ्यात सापडला आणि त्यांचं जाळं ते फाटू लागलं. ज्या जाळ्याने त्यांची मासे धरण्याची जी काही स्टाईल आहे ती सर्व काही फाटू लागली, ती तुटू लागले, मासे त्यातून पडू लागले. पेत्राच्या जीवनामध्ये हा मोठा विषय आहे. प्रियांनो, पेत्राच्या जीवनामध्ये त्यांनी एवढे मोठे मासे कधी पाहिले नसलेले आम्ही पाहतो. परंतु त्याच्याबद्दल असं म्हटलं की त्यांचं ते जाळं आहे मासे पकडण्याचं, ते फाटू लागलं, ते तुटू लागलं, आणि मदत घेण्यासाठी त्याने दुसऱ्या मत्स्यवेला मी बोलवलं मी पाहतो. बरं, का आमच्या जीवनामध्ये आम्ही निराश आहोत? बरं, का आमच्या जीवनामध्ये आम्ही दुःखी आहोत? बरं, का आम्ही चांगलं काम करतो किंवा आम्ही चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो परंतु आम्ही राहू शकत नाही? याचं मूळ कारण काय? याचं मूळ कारण हेच आहे, आम्ही परमेश्वराचं ऐकत नाही, आम्ही परमेश्वराचं म्हणणं समजून घेत नाही. प्रत्येकाकडून प्रियांनो देवाला त्याचं गौरव करून घ्यायचंय, कशा प्रकारे तो करेल सांगता येत नाही. आम्ही मत्तेच्या त्या मनुष्याबद्दल पाहतो, तो जकातीच्या नाक्यावर बसलेला आहे, त्याचं काम काय आहे, त्याची रूपरेषा काय आहे प्रभूने पाहिलेली नाही. प्रभूला हे पाहिलेलं आहे की मला मत्तेकडून काम करून घ्यायचंय. आम्ही त्या लेवीबद्दल पाहतो प्रियांनो, तो देखील जकादार आहे, श्रीमंत मनुष्य आहे, पैसा पाणी सर्व काही गोष्टी आहे, पण प्रभू तो पैसा पाहत नाही. प्रभू त्या लेवीच्या जीवनाकडे पाहतो आणि म्हणतो मला ह्या लेवीकडनं माझं गौरव करून घ्यायचंय, या लेवीकडनं मला माझं काम करून घ्यायचंय. आम्ही तो शिमोन अंद्र्यामध्ये पाहतो की त्यांचं जीवन त्या माशांवरती आहे, त्याने धरले नाही तर ते उपाशी राहतील. परंतु त्या पेत्र आणि तो शिमोन, पेत्र म्हटलेला शिमोन, अंद्रिया, याकोब, योहान यांच्या जीवनाकडे प्रभू श्री ख्रिस्त पाहतो, त्या मासे मारणाऱ्या लोकांकडून त्याला त्याचं गौरव करून घ्यायचे.
आज आम्ही म्हणतो हक्काने आदराने, हे बाप्पा तू माझी निवड केली, तू माझं पाचरण केलं, मला तुझ्या कामासाठी मला तू सज्ज केलं, मला तुझ्या गौरवासाठी तू या जगातून, या घाणीतून, या दलदलीतून तू निवडलेले प्रभू. प्रभूचा उद्देश आम्हाला माहित नाही, प्रभूचा उद्देश खूप मोठा आहे, प्रभूची योजना खूप मोठी आहे, प्रभूचा संकल्प खूप मोठा आहे, कारण तो प्रकाश आहे, त्याची योजना खूप मोठी आहे आणि त्याला आमच्याकडे त्याचं गौरव करून घ्यायचंय. आणि म्हणून आम्हाला देखील प्राचरण असं झालेले प्रियांनो, आम्हाला समजलेले नाहीये. आज आम्ही आमच्या कामामध्ये, आज आम्ही आमच्या लोकांमध्ये, आज आम्ही आमच्या दुःखामध्ये, आज आम्ही आमच्या सुखामध्ये भरून गेलेलो आहे, परंतु ह्या गोष्टीने देवाचं गौरव होणार नाही. हे सर्व काही आम्हाला देवाकरिता सोडावं लागणार आहे. कोणता विचार न आणता आम्हाला प्रभूच्या माघारी जायचे, आम्हाला त्याला अनुसरणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. ज्या वेळेस या लोकांनी त्याला अनुसरलं, यांच्या जीवनामध्ये प्रकाश आला, यांच्या जाळ्यामध्ये मासे आले, यांच्या जीवनामध्ये अनेक अनेक ठिकाणी प्रश्न असले ते प्रत्येक प्रश्न सुटून गेले. आज आम्ही खिन्न का आहोत, आज आम्ही दुःखी का आहोत, आज आम्ही निराश का प्रभू, आज आम्ही सर्व काही काम करतो, सर्व काही गोष्टी अवेलेबल आमच्या घरामध्ये, तरी आनंद सुख समाधान का नांदत नाही? त्याचं कारण हे आहे, आम्ही प्रभूचं ऐकत नाही. आज आम्ही प्रभूचं ऐकूया, आज पाचाराला शोभणार आमचं जीवन ठेवूया, नक्कीच प्रभू आमच्या जीवनामध्ये प्रकाश पाडेल, नक्कीच प्रभू आमच्या घरामध्ये, आमच्या संसारामध्ये नक्कीच आनंद घेईल. आम्ही निराशेचं कारण आहे प्रभूचं ऐकत नाही. पेत्रांना प्रभूचं ऐकलं असतं, प्रभू हो अरे मी नाही करणार, आता मी रात्रंदिवस पाहिलं, कष्ट केले, काहीच लागलं नाही, प्रभू क्षमा कर, मी करत नाही, मी आता सोडणार नाही, असं म्हटलं असतं, कदापि त्याच्या जाळ्यामध्ये इथून पुढे कधीही मासा आला नसता. परंतु त्याने प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे केलं, शास्त्र साक्ष देते, त्याचं जाळं फुटू लागलं. आज आम्ही प्रभूला मागूया, आज प्रभूच्या म्हणण्यानुसार आम्ही करूया, नक्कीच आमचं जाळं देखील फुटू लागेल, नक्कीच आमचा संसार भरून येईल, नक्कीच आमचे अश्रू जे आहेत ते आनंदाने बदललेले आहेत प्रभू. पण आज आम्ही तयार आहोत का? पाचारणाऱ्या शोभासाठी आमचं जीवन आम्ही प्रभूला देणार आहोत का? प्रभूच्या मागे जाण्यासाठी आमचा निर्णय योग्य आहे का? आजही आम्ही मागे पुढे पाहतोय, आज आम्ही संसाराकडे, चांगल्या कामाकडे, बिझनेसकडे आणि प्रत्येक अनिती गोष्ट आमच्या डोळ्याला प्रत्येक गोष्टीकडे आनंद घेण्यासाठी आम्ही पाहतोय का? आज विचार करूया, प्रभूच्या मागे आहे का प्रभूच्या दूर आहे? आज प्रत्येकाने विचार करूया. प्रभू आज नक्कीच आम्हाला सगळ्याला समजणार आहे, कारण आम्ही पाचारणाऱ्या शोभणारे असं आमचं जे जीवन असेल तर आमच्या जीवनामध्ये अंधार आहे, आमच्या जीवनामध्ये प्रकाश नाही. पेत्र, शिमोन म्हटलेला पेत्र, अंद्रिया हे दोन भाऊ, याकोब, योहान हे दोन भाऊ आणि लेवी मत्ते वेळेच्या अभाव तुम्हाला जास्त घेता नाही आलं, परंतु या लोकांच्या जीवनाकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो तर किती मोठा प्रकाश आम्ही पाहतो. आणि याने देवाचं गौरव केलेलं आहे, आणि देवाचं गौरव करण्यासाठी प्रभू म्हणते, तू माझ्या मागे, तुझ्या सर्व चिंता, तुला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्या मला ठाऊक आहे, आणि नक्कीच प्रभू आम्हाला आमच्या देखील लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी देणार आहे. पण देण्याकरिता आम्ही तयार आहोत का त्याच्या मागे जाण्यासाठी? आम्ही तयार आहोत का त्याला अनुसरण्यासाठी? आम्ही तयार आहोत का तो काय जे सांगतो ते ऐकण्यासाठी? पेत्रासारखं हे ऐकण्यासाठी देवबाप सहाय्य करतो.